अक्कलकुवा तालुक्यात भांगरापाणी या गावात शेतकरीकडे आम्ही आलो आणि विजिट दिली असताना जांभली गावात त्या शेतकरीच्या शेतामध्ये आता हे बघून घ्या, कारण कंटिन्यू अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीने इतकी मोठी शेतकऱ्यांची नुकसान झाली आहे का जे धान्य होतं ते धान्य आज खायची वेळ आली आणि कंटिन्यू हे 5-5.5 महिने पाणी एवढ्या जोरात पडला। आताही पाणी, आज भी रात्री भी पाऊस पडला, आता खुलला आहे। पण या शेतकरीच्या शेतामध्ये आम्ही विजिट दिली असताना आता विचार करा इतके मोठे हुक झाले आहे। म्हणून मी जरी शासनामध्ये आहे पण शासनाला माझी विनंती हे राहील का ताबडतोड या अक्कलकुवा धडगाव तालुक्यामध्ये किंवा या नंदुरबार जिल्ह्यामध्ये ताबडतोड चौकशी करू नये। ज्या ज्या शेतकरीची नुकसान झाली आहे त्या नुकसान भरपाई ताबडतोड सरकार करायला पाहिजे। हे मागणी मी मुख्यमंत्री साहेबांकडे तर केलीच आहे, पण या जिल्ह्याच्या पालकमंत्रीला सुद्धा आम्ही सूचना पत्र दिलं आहे। जिल्ह्याचे कलेक्टर, तहसीलदार यांना सुद्धा आम्ही हेच कॉन्सेप्ट घेऊन जाणार आहे। त्यांना सांगणार ताबडतोड आपले सर्वे करा आणि शेतकरीला आता तेवढं तर देऊ शकत नाही सरकार, कोणीच देऊ शकत नाही। पण आज ते मूगमध्ये आलेला घास आज ते उगला गेला आहे, तर त्याच्यासाठी सरकारकडे मी मागणी करेल आणि जुरून शेतकरीला त्याचा मोबदला भेटायला पाहिजे म्हणून माझी सतत मागणी राहील। आणि या तालुक्याचे तहसीलदार, तलाठी यांना सुद्धा मी आता इथून जाऊन लागेल ताबडतोड आदेश करेल आणि सर्वे करून त्या शेतकरीला त्याचा मोबदला भेटायला पाहिजे म्हणून मी शासनाकडे सुद्धा मागणी करणार आहे।